मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आमच्या स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं हर्ष स्वागत. चला तर आपण मागच्या पाठात आपण पाहिलेला आहे पहिला धडा बुद्धिमत्तेचा वेगळेपण ओळखा. चला आता आज नवोदयचा मराठीचा पाहूया उतारा वाचन. चला तर सुरू करूया आपण. पहिला उतारा आहे. शाळेची गरज मदरनी पालकांना पाठवून दिली. पहिल्या दिवशी 2 मुलं शाळेत आली. शाळेला जागा कुठून आणणार? तिथंच रस्त्याच्या कडेला स्वच्छता केली होता. हातात टोकदार काठी घेऊन मातीत काठीनं मुळाक्षरे गिरवायला सुरुवात झाली. आता 2ची 5 मुले झाली. या बुटक्या गोऱ्या प्रेमळ बाईबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. झाडाखालची ही शाळा हळूहळू मुलांना आवडू लागली. अक्षर गिरवताना त्यांचे उच्चारण आता व्यवस्थित घुमू लागले. गोष्टी, प्रार्थना यात मुलं आता रमू लागली. शिकवण्याची भाषा बंगाली होती. मदर तेरेसांची सदा हसमुख असलेली छोटीशी मूर्ती या नवीन उपक्रमामुळे प्रसन्न दिसू लागली. हे आव्हान मदर तेरेसांना यशस्वी करायचे होते. तर पहिला प्रश्न, आता आपण त्या उताराचे प्रश्न पाहू. मुलांना शिकवण्याची भाषा कोणती होती? मुलांना शिकवण्याची भाषा बंगाली होती. आपल्याला ते उत्तर दिलेले आहे ना, त्यामुळे याचं उत्तर डी. आपण आता दुसरं, हस्तमुख असलेली छोटीशी मूर्ती असे कोणास म्हटले आहे? कल्पना चावला, सरोजिनी नायडू, मदर तेरेसा, किरण बेदीस. नाही, याचं उत्तर सी आहे, मदर तेरेसा. शाळा कुठे सुरू करण्यात आली? रस्त्याच्या कडेला स्वच्छता करून रस्त्याच्या कडेला असलेल्या बागेत. रस्त्याच्या बाजूला असलेली घरी? मदर तेरेसांच्या घरी नाही. रस्त्याच्या कडेला स्वच्छता करून शाळा सुरू करण्यात आली. चौथं, मुलांनी मुळाक्षरे कशाने गिरवली? टोकदार पेन्सिलने. पेन्सिल नव्हती तिथं. टोकदार काडीने? नाही. टोकदार पेनने? नाही. टोकदार काठीने? टोकदार काठीने रंगवलीत ना, गिरवलेत मुळाक्षरे. प्रश्न 5वा, यशस्वी या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थाचा शब्द काय? यशस्वीचा विरुद्धार्थी शब्द अपयशी. याचं उत्तर सी आहे. दुसरा उतारा वाचूया आपण. आता दुसरा उतारा पाहू. चला. गॅलिलिओची तब्येत साथ देत नसली आणि त्याची नजर कमजोर झालेली असली तरी त्याची बुद्धी मात्र शाबूत असल्यानं त्यानं नव्या उत्साहानं पुन्हा पुस्तक लिहायला घेतलं. या पुस्तकात त्यानं खगोलशास्त्राविषयी आणि नैसर्गिकविषयी पुस्तकी पंडितांनी काय म्हणून ठेवलंय आणि काय वास्तव्य काय आहे हे लिहायला सुरुवात केली. या सगळ्या काळातही रोमच्या धर्मपीठांनी त्यांच्यावर बारीक नजर ठेवली होती. तो कधी उठतो, तो कुठे जातो आणि काय बोलतो यावर त्याचा पहारा असे. शिवाय त्यानं गाव सोडून कुठेही बाहेर जाता कामा नये अशीही दक्षता घेतली जात होती. या ग्रंथात गॅलिलिओनं पृथ्वीच्या पदार्थांना गती कशी मिळते याविषयी लिहिलं. हा ग्रंथ विज्ञानाचं बायबल समजला जातो. त्यांना काळ आणि अवकाश यांबद्दल केलेलं लिखाण वाचलं तर थक्क व्हायला होतं. आता प्रश्न पाहू आपण. पहिला प्रश्न, गॅलिलिओच्या ग्रंथाचा आशय काय होता? गॅलिलिओचा आशय काय होता? बरं, इथं दिले ना आपल्याला. त्याची पृथ्वीवरच्या पदार्थांना गती कशी मिळते? याचं उत्तर बी आहे. मग गॅलिलिओच्या ग्रंथाला आशय काय होता? पृथ्वीच्या पदार्थांना गती कशी मिळते. दुसरा प्रश्न, उत्साह या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय बरं? आनंद, प्रफुल्लित, उत्साहित, निरुत्साह. उत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरुत्साह. तर तिसरा प्रश्न, गॅलिलिओच्या हालचालीवर बारीक नजर ठेवणारे? रोमचे नेते, रोमचे सरकार, रोमची धर्मपीठे, ब्रिटिश, रोमची धर्मपीठे. काळाची घेणे या अर्थाने उतार्यात
काळजी घेणे या अर्थाने उतारत आलेला वाक्यप्रचार कोणता? नजर ठेवणे, लक्ष देणे, ध्यान ठेवणे, लक्षात घेणे. याचं उत्तर आहे काळजी घेणे या अर्थाने उतारत आलेला वाक्यप्रचार कोणता? लक्षात घेणे. इथं आपल्याला असे गोल करावे लागतात. 5वा प्रश्न, पुस्तकी पंडितांनी या विषयावर म्हणून ठेवलं होतं. गणित विज्ञान, निसर्ग विज्ञान, खगोल व विज्ञान, खगोलशास्त्र व नैसर्गिक. आपल्याला इथं दिले ना खगोलशास्त्र व नैसर्गिक. चला याचं उत्तर दुसरं आहे. तर मित्रांनो, आता उतारा तिसरा पुढच्या पाठात पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.